यानंतर पुढची बातमी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी स्वारगेट बसस्थानकाला भेट देत पाहणी केली आणि यावेळी तृप्ती देसाईंनी तरुणीवरच्या अत्याचाराच्या घटनेवरनं प्रशासनाला जाब विचारला। तृप्ती देसाईंनी योगेश कर्मांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। इथं कसलं घाणेरडं साहित्य, इथं कोण कोण कंडोमचे जे आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत, महिलांच्या साड्या सापडल्या आहेत, मटक्याचे अड्डे इथं चालले। मला वाटतं आतापर्यंत आम्ही सांगत होतो, मांडत होतो, अशी वेळ तुम्ही आणली की आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं। मग तुमच्या एकाची गाडी आम्हाला ठेवायला ठेवणार नाही आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही कुठेच, जर अशाच घटना महिलांच्या बाबतीत जर चालू राहिल्या तर। आणि आता पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचे राष्ट्रवादी आमदार माऊली कटकेंसोबतचे फोटो समोर आलेत। गाडे कटकेंचा कार्यकर्ता म्हणून परिसरात मिरवत होता अशी माहिती मिळाली, मात्र गाडे हा आपला कार्यकर्ता नव्हता असं माऊली कटकेंनी स्पष्ट केलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकाला भेट देत पाहणी केली। यावेळी योगेश कदम यांनी पोलिसांशी चर्चा केली, माहिती घेतली। तरुणीवरती अत्याचार करणारा आरोपी लवकरच पकडला जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं। आरोपीचं संभाव्य लोकेशन पोलिसांना मिळालं असून या प्रकरणात पोलिसांचं दुर्लक्ष झालेलं नाही असं योगेश कदम म्हणाले। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवरती बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही। आरोपीचे राजकीय नेते आणि पोलिसांसोबतचे संबंध असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वारगेट चौकात स्वारगेटमधील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन केलं। हातात सरकारच्या विरोधातील पोस्टर्स झळकावत सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असल्यामुळे आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आलंय। आरोपीची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखांचं बक्षीस घोषित केलंय। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची 13 पथकं तैनात करण्यात आली आहेत। आरोपीच्या कुटुंबातील अनेकांची चौकशी करण्यात आली। स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणानंतर शिवशाही बसेसची दुर्दशा पुन्हा चव्हाट्यावर आली। अनेक बसेसचे दरवाजे लॉक होत नसल्यामुळे त्यांना दोरी बांधावी लागली आहे। बसच्या खिडक्या सुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहेत। गुंडांना सत्ताधारी पक्षाकडून अभय दिलं जात आहे, पोलिसांवर दबाव असल्याचं त्यांनीच मान्य केलं असं म्हणत खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। सत्ताधारी पक्षातल्या महिला नेत्या आता काय करतायत? दुसरं सरकार असतं तर आवाज उठवला असता असं संजय राऊत म्हणाले। गृहमंत्री राजकीय फायद्यासाठी गृह खातं वापरतात, बलात्कार अत्याचार झाल्यावर ऍक्शन मोडवर काय येत नाही तसा सवाल संजय राऊतांनी केला। गृह खातं लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरा असा सल्ला राऊतांनी फडणवीसांना दिला। राज्यात गृह खात्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगारांना अभय दिलं जातं अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली। आम्ही शक्ती कायदा आणला मात्र सरकारनं अंमलबजावणी केली नाही, सरकारला महिलांची चिंता वाटत नाही असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला। स्वारगेटमध्ये वसंत मोरेंनी आंदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करून त्यांची पाठ थोपटली। अन्याय होईल तिथे असेच पेटून उठा असं म्हणत वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंनी शाबासकीची थाप दिली। स्वारगेट बसस्थानकातील परिस्थितीबाबत आगार प्रमुखांनी तक्रार करून पोलिसांनी दखल घेतली नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। गृहमंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन बसस्थानकाच्या सुरक्षेच्या संदर्भात कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली। तृप्ती देसाईंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। बसस्थानकात आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईंना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलं। योगेश कदम कोणत्या तोंडानं बसस्थानकात आले? प्रत्येक तासाला घटना घडतायत, पोलीस काय करतायत? गाडेसारखा साधा आरोपी का सापडत नाही असे सवाल तृप्ती देसाईंनी उपस्थित केले। आरोपीला तातडीनं अटक करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीवरती झालेल्या अत्याचारानंतर बसस्थानक महिलांसाठी सुरक्षित आहेत का याचा रियालिटी चेक करण्यात आला। यावेळी बदलापुरातील बसस्थानक नशेबाज लोकांचा अड्डा असल्याचं समोर आलं। सोलापूर एसटी बस स्थानकात महिलांची सुरक्षा राम भरोसे असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळी पदाधिकाऱ्यांनी केबिनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत सुरक्षेच्या उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करणार असा इशारा दिला। स्वारगेट बस स्थानकात महिला कंडक्टरची बॅग चोरी झाली। विशेष म्हणजे बस स्थानकात तगडा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा चोरानं बॅग चोरली। पुण्यातील आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात एक धक्कादायक अनुभव आला। धावत्या कारमध्ये चालकानं महिलेसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला, मग भेदरलेल्या महिलेनं कारमधनं उडी मारत खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली।
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोसायटीच्या आवारात पायरीवरती बसलेल्या 2 विद्यार्थ्यांना एका टोळक्यानं जबर मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे कायम ठेवलं जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्रीपद अन्य कोणाकडे दिलं जाणार नाही, असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं दिलाय. रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही अडून बसल्यामुळे हा तिढा सुटू शकलेला नाही. दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी एकत्रित बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. सरकारनं वर्षभरात एक पालकमंत्री नेमावा, पहिला भाजपचा, दुसरा राष्ट्रवादीचा, अशी रोटेशन पद्धत करावी असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. महाराष्ट्रात खो खो नावाचा खेळ आहे, तो खेळ यांनी शिकावा अशी टीका वडेट्टीवारांनी केली. राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. यात धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी बीडच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा सुरेश धस यांना डावलण्यात आलं. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली. सुरेश धसांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा निधी रोखून ठेवल्याचा आरोप केलाय. त्यामुळे आता भाजप आणि अजित पवारांच्या पक्षातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. नीलम गोरेंबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली. भांडूप पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना पक्षाच्या महिलांनी राऊतांविरोधात आंदोलन केलं. पालघरच्या विक्रमगडमध्ये खासदार हेमंत सावरा आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराचा बोजवारा उडाला. जनता दरबाराची एक दिवस आधी माहिती दिल्यामुळे तक्रारदार नागरिकांपेक्षा अधिकाऱ्यांची संख्या जास्त बघायला मिळाली. सेन्सॉर बोर्ड जर कोण हे नामदेव ढसाळ असं म्हणत असतील तर याची गंभीर दखल घेतली जाईल. वेळ पडली तर यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि अधिक माहिती घेऊन मराठी भाषा मंत्री या नात्याने या प्रकरणाची जबाबदारी घेऊ असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. 22 दिवसांच्या बाळाला त्याच्या जन्मदात्या आईनं चटके दिल्याचं धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी आईविरोधात गुन्हा दाखल केलाय. बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आलंय. अमरावतीच्या मेळघाटातील 22 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळीनं 65 चटके देण्यात आले. या बाळाला आता श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे बाळाच्या हृदयाचं नागपूरमध्ये प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. अहिल्यानगरमध्ये 12वीच्या पेपरला विद्यार्थ्याला कॉपी पुरवतानाच नगरचे नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना रंगेहात पकडण्यात आलं. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रात ही कारवाई करण्यात आली. नवी मुंबईमध्ये 14 वर्षीय विद्यार्थ्याचा सहली दरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र स्वराज्य पक्षानं पालिका कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. शिक्षणाधिकाऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन केलं गेलं.